नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. शिवसेनेच्या ठाकरे गटात भाजपच्या बड्या नेत्याचा जाहीर पक्षप्रवेश. भाजपच्या बालेकिल्ल्यातून विदर्भातून शिवसेनेची डरकाळी तर बड्या नेत्याचा झालाय ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश. राज्याच्या राजकारणात उडाली एकच मोठी खळबळ. काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी आणि जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील. गोंदियाचे माजी आमदार आणि भाजप नेते रमेश कुथे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. रमेश कुथे यांनी 2018 मध्ये शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान जिव्हारी लागल्याने भाजप सोडण्याचा निर्णय घेतला असं माजी आमदार रमेश कुथे म्हणाले. तसेच भाजपने बेवकूफ बनवल्याची त्यांनी टीका केली आहे. रमेश कुथे यांनी 1995 आणि 1999 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकिटावर 2दा विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर ते काही काळ राजकारणापासून दूर राहिले. दरम्यान 2018 मध्ये त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. गेल्या काही दिवसापासून ते भाजप नेत्यावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सुद्धा मध्यंतरी भेट घेतल्याची बातमी आली होती. त्यावेळी रमेश कुथे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर त्यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केलाय. प्रवेश केल्याच्या नंतर कार्यकर्त्यांनी गोंदिया विधानसभा मतदारसंघावर फटाके फोडून आनंद व्यक्त केलाय. रमेश कुथे यांनी पक्षात प्रवेश केल्याने ठाकरे यांची गोंदियात आणखी ताकद वाढली आहे. शिवसेनेचे 2 वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे अखेर घरी परतलेत. 2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता 6 वर्षानंतर गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजप सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मात्र 2004च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल यांच्याकडून पराभव झाला होता. दरम्यान पक्षप्रवेश करताना उद्धव ठाकरे यांनी रमेश कुथे यांना एक प्रश्न विचारला, मी तुमच्या हातावर शिवबंधन बांधतो पण तुम्ही पुन्हा पक्ष सोडला तर, असे ठाकरे म्हणाले. यावर रमेश कुथे हसत म्हणाले की मी शिवसेनेतच होतो, फक्त अभ्यास करण्यासाठी तिकडे गेलो होतो. तर माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा जालनामधील बदनापूर विधानसभा मतदारसंघातील RSS पदाधिकारी व भाजप नेते डॉक्टर सुरेशकुमार कासर, मुस्लिम समाजाचे अभ्यासक डॉक्टर शफी शेख, बदनापूरचे सरपंच राजेंद्र भैया जयस्वाल, सुप्रसिद्ध वकील विष्णू मदन, भाजप पदाधिकारी रामेश्वर फंड, भाकरवाडीचे उपसरपंच आसिफ पटेल, राष्ट्रवादीचे युवा पदाधिकारी साजिद शब्बीर पटेल यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे यांची पुन्हा शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा वाढत आहे का? व भारतीय जनता पार्टीनं फोडाफोडीचं केलेलं राजकारण याचा पुन्हा बदला उद्धव ठाकरे घेत आहेत का? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह.